नमस्कार, गुड मॉर्निंग। आज मी एक्सप्लोर करायला आलोय सोनगिरी किल्ला। तर मी तुम्हाला दाखवतो आता की सोनगिरी किल्ल्याला कसं जायचं। त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पलसदरी स्टेशनला यावं लागेल आणि मग इकडून पुढचा रूट मी तुम्हाला सांगतो। कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये। इकडे हा पलसदरी स्टेशन आहे, इकडून तुमची लोकल इकडे पुढे जाईल आणि हा जो लेफ्ट साईडला मार्ग गेला इकडे, इकडून तुम्ही त्या साईडचे जे ट्रॅक्स आहेत तिकडे जायचं आहे आणि समोर टनलकडे चालत जायचं आहे। मी आता या ट्रॅकवरती चालतोय। तर पलसदरी स्टेशनला उतरून जे लोकल ट्रेन जाते खोपोलीला, त्या ट्रॅक्सच्याच बाजूला एक एक्सप्रेसचा ट्रॅक जातो। तर तो ट्रॅक तुम्हाला म्हणजे लेफ्ट हँड साईडला जे 3 ट्रॅक्स आहेत ते पकडून तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे सोनगिरीसाठी। खत्म हो गई। पलसदरी स्टेशन पासून आता या ट्रेन ट्रॅक्स वरती साधारणतः 20 मिनिटं आम्ही चाललो। 20 मिनिटं चालल्याच्या नंतर समोर आता एक टनल दिसतोय आणि टनलच्या जस्ट अगोदर लेफ्ट हँड साईडला इकडे हा पोल आहे इलेक्ट्रिसिटीचा। तर त्यावरती लिहिलंय की ऑन 10 मीटर सोनगिरी। तो तुम्हाला मी दाखवतो। हा असा इकडे लिहिलाय की ऑन 10 मीटर साईड सोनगिरी। तर इकडून आता तो मुलगा जिकडे उभा आहे तिकडून डायव्हर्जन आहे लेफ्ट साईडला आणि समोर तुम्ही बघताय तो टनल आहे आणि हे मागून इकडून असे ट्रॅक्स आहेत ज्या ट्रॅक्सवरून आम्ही चालत आलो। डायव्हर्जन सहज तुम्हाला लगेच दिसणार नाही, तर तुम्हाला थोडं लक्ष वाट शोधावी लागेल जी आतमध्ये गेली आहे। इकडून आतमध्ये जर तुम्ही याल तर इकडे समोरच एक वाट इकडे जाते आणि एक वाट लेफ्ट साईडला जाते। तर इकडे दगडावरतीच मार्किंग आहे जी तुम्ही बघू शकता। ती मार्किंग फॉलो करतच तुम्हाला वरपर्यंत जायचं आहे, कारण जेवढं मला माहिती आहे की हा ट्रेक खूप कन्फ्युजिंग असणार आहे, ट्रेल्स खूप कन्फ्युजिंग असणार आहेत। तर इथे तिथे तुम्हाला मार्किंग शोधतच पुढे जायचं आहे आणि जिकडे एकदम मेजर कन्फ्युजन असेल तिकडे मी तुम्हाला गाईड करेनच थ्रू व्हिडिओ। तिकडून येताना आम्हाला स्ट्रीम लागला, तर तो स्ट्रीम फॉलो करत आम्ही चालत चालत वरती आलो। तर स्ट्रीमला पुढे वरती कंटिन्यू करायचं। एक राईट भेटेल तुम्हाला जायला वरती, तिकडे तुम्हाला पुढे राईट घेऊन मग तुमचा ट्रेल कंटिन्यू करायचा आहे। आता जिकडे मी उभा आहे तो सगळा दगडी परिसर आहे, दगडी भाग आहे एक खूप मोठा। तर इकडे आल्याच्या नंतर बहुतेक लोकांची चुकामुक होते, कारण की इकडे 3 वाटा जातात। एक राईट हँड साईडला जाते, एक समोर जाते आणि एक लेफ्ट हँड साईडला जाते। तर या इकडे प्लॅट्यूच्या इकडे तुम्ही आल्याच्या नंतर इकडे मार्किंग्स नाही आहेत, तर तुम्ही इकडे राईट हँड साईडला न जाता तुम्ही लेफ्ट हँड साईडची वाट निवडायची आहे, कारण की आत्ताच आम्ही राईट हँड साईडला जाऊन आलो तर तिकडे चुकामुक झाली आणि परत आम्ही याच ठिकाणावरती आलो। तर ते व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे की लेफ्ट हँड साईडची वाट निवडून तुम्ही पुढे कसं कंटिन्यू करू शकता ट्रेकसाठी। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा। इकडे उभं होतो आणि तिकडून राईट हँड साईडला गेलो होतो अगोदर। तर आता राईट हँड साईडच्या ऐवजी परत या स्पॉटवरती आलो आहे, प्लॅट्यू प्लेन आहे जिकडे, आणि इकडून आता लेफ्ट रूट पकडून आम्ही आता पुढे चाललो आहे। लेट सी पुढे जसं भेटतोय तसं मी तुम्हाला गाईड करतो, कारण हा पॅच खूप कन्फ्युजिंग आहे। अदर दॅन दॅट सगळीकडे मार्किंग्स तर आहेतच, हा एक फक्त पॅच थोडा कन्फ्युजिंग आहे। या बाबा इकडून खालून चालत आलो आम्ही आणि हा इथे असा डोंगर भाग लागला परत असा पूर्ण भिंत आहे। तर इथे आल्याच्या नंतर याच्याच राईट हँड साईडनी वाट काढत पुढे कंटिन्यू करायचं। मी इकडून आलो राईट घेऊन खाली या साईडला, परत खाली आला थोडा रस्ता, पण हा जो मोठा दगड दिसतोय ना, तर जिकडून आपण खाली थांबलो होतो प्लॅट्यू सारखं होतं थोडं, तिकडून राईट घेतल्याच्या नंतर लगेच तुमच्या राईट हँड साईडला वरती हा असा मोठा दगड दिसेल। त्या बाजूने एक वाट दिसत होती पण आम्ही ती घेतली नाही, थोडं कन्फ्यूज झालो म्हणून थोडं पुढे आलो, पुढून मग आम्ही वरती आलो। तर तुम्ही इकडून पण वरती येऊ शकता या डोंगराच्या इकडून। आणि मग इकडे तुम्हाला ही असं रिबिन बांधले जी दिसत असेल तुम्हाला, ही इकडे रिबिन बांधली ती दिसत असेल। तर इकडून आता वाट गेली ती मी दाखवतो तुम्हाला। ही बघा ही रिबिन आहे
आणि या दगडाच्या इकडून वरती आल्याच्या नंतर रिबिनला मग तुम्ही राईटने वरती जायचं आहे. हे बघा इकडे रिबिन होती, इकडे उभा होतो, इकडून वरती इकडे आल्याच्या नंतर इकडे समोर सोनगिरी म्हणून लिहिलंय, मार्किंग आहे. तर हा जो वरती गेलाय ना पॅच, हा थोडा डिफिकल्ट पॅच आहे. मॉन्सून आहे तर थोडा रिस्की पण आहे. हा पॅच आपल्याला कव्हर करून वरच्या साईडला तसं तिकडून निघायचं वरती. आता एक एक जण ट्राय करून बघेल वरती आणि मग मागचा त्याला फॉलो करेल. तुम्ही पण जर असंच ग्रुपमध्ये आलात तर एक एक जण पुढे जाईल आणि मग तोच तुम्हाला रस्ता दाखवत तुम्ही मग त्याला फॉलो करून वरती जाऊ शकता मार्ग काढत. चा माणूस आता आपला राहिलाय वरती चढायचा. हॅलो सर. इकडे आता प्लॅट्यू वरती आलोय वरती. खालून जो रेल्वे ट्रॅक्सच्या इकडून जो डोंगर दिसेल तुम्हाला, त्याच्या पलीकडे पण एक डोंगर आहे. तो ॲक्च्युअल सोनगिरी फोर्टचा मेन पीक आहे. तर तो आता आम्ही हाईक करतोय. तो जो मेन प्लॅट्यू होता ते ट्रॅक्सवरून दिसत होतं, त्याचा हायेस्ट पॉईंट. पण त्याच्या मागे आता हा एक स्टीप आणि असं जंगल टाईप आहे. तर तो हाईक करतो साधारणतः. आता त्या जागेवरून आता इथे आम्हाला हाईक करत एक हाफ ॲन आवर झाला असेल, 30 to 40 मिनिट्स. फायनली जर इकडे तुम्ही बघाल तर हा आता पीक विजिबल आहे. लेट्स गो अँड चेक वरती काय एक्सप्लोर करू शकतो का. फायनली वरती पोहोचलोय. पहिली पाण्याची टाकी दिसली आपल्याला या किल्ल्यावरती. तिकडून आपण वरती आलो. आता इकडे पुढे एक्सप्लोर करणार आहोत काय आहे तिकडे. इकडे छान असा उपक्रम, वृक्षारोपणचा कार्यक्रम इकडे चालू आहे. वृक्षारोपण चालू आहे. तर हा एक एंड पॉइंट आहे या फोर्टचा. इकडे जर तुम्ही समर किंवा विंटरमध्ये जर आलात तर चांगला व्ह्यू दिसण्याची शक्यता आहे पूर्ण कर्जत परिसरचा. या ट्रेकमध्ये माझ्यासोबत माझ्या कॉलेजचे मित्र आलेत. आदू द सक्षम, वर पप्पू पप्पू पानपट्टीवाला, सुशांत साई, बंडू सतरंगी ग्रुप, नेगी भैया नेगी भैया. मोर आले मोर आले मोर. अप्सरा आली. हे तेरा आकडा तेकडा करना. तेरा तोबा 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 तोबा.
येताना जो फर्स्ट प्लॅट्यू आपल्याला जो भेटला होता, इकडे आपण थांबलो होतो आणि हा तुम्हाला दाखवला होता मार्ग. तर पहिलं इकडून गेलो होतो राईट हँड साईडनी, तर इकडे रस्ता नव्हता भेटला. मग सेकंड परत येऊन लेफ्ट हँड साईडला गेलो होतो, तर तो तिकडून जाऊन मग आम्ही असं वरती चढलो. पण येताना आता कळालं की ॲक्च्युअल रोड तुम्ही या इकडे आलात ना, या प्लॅट्यूला प्लेनसारखा पहिला दगडी भाग आहे, तर इकडून एक लेफ्टला जाईल आणि एक कम्प्लीट राईटला जाईल. तर तुम्हाला सरळ जायचं आहे इकडे, सरळ इकडे जाऊन आतमध्ये जाऊन ट्रेल शोधत थोडासा पाणी वाहत आहे, जसं तुम्ही बघाल हे पाणी इकडून वाहत येत आहे, स्ट्रीम आहे, त्यालाच क्रॉस करत वरती तिकडे गेलात तर थोडं ओपन स्पेस भेटेल आणि मग तिकडून तुमची वाट वरती जाईल. आता तुम्हाला थोडं क्लिअर झालं असेल, कारण इथपर्यंत येण्यासाठी सगळीकडे मार्किंग्स आहेत प्रॉपर, आणि इकडे आल्यावर थोडं कन्फ्युजन होतं. म्हणजे 3 रस्ते जातात, एक समोर जातो, एक लेफ्टला आणि एक राईटला. तर लेफ्ट राईट रस्ता न घेता जर तुम्ही लेफ्टला पण गेलात तर थोडं पुढून असं जाण्यासाठी आहे, नाहीतर मग तुम्हाला सरळच जायचं आहे, राईट साईडला नाही जायचं आहे या पॅचला आल्याच्या नंतर. डिसेंट कंप्लीट झाला आहे, ट्रॅक्स दिसायला लागलेत, 2 मिनटाचा रस्ता राहिला आहे. तर हा ट्रेक कसा होता, खूप सोपा होता ट्रेक आणि खूप ऑफबीट ट्रेल आहे. वीकेंड असून पण काहीच गर्दी नव्हती. तर तुम्हाला जर थोडं एकांदिका पीसफुल जागा अशी पाहिजे असेल, कारण मान्सूनमध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे तर तुम्ही ऑप्ट करू शकता. आणि एकदम इझी ट्रेक होता, बिगनर्स पण येऊ शकतात आणि करू शकतात आरामात. फक्त कन्फ्युजिंग पार्ट होता तो मी मागच्या क्लिप्समध्ये मी तो हे केला, सॉर्ट आऊट करून टाकलं की कशी वाट काढायची आहे. बाकी तर सॉर्टेड आहे. आणि एक होतं की इकडे पळसदरी स्टेशनपासून तुम्ही जसं ट्रॅक्स म्हणून चालत येता आणि मग या साईडला लेफ्ट साईडला वरती ट्रेक चालू होतो, तर इकडे काहीच असं दुकानं किंवा खायचं ऑप्शन काहीच नाही आहे. पाणी प्यायला तुम्हाला स्वतःचं कॅरी करावं लागेल आणि खाण्यासाठी पण तुम्हाला स्वतःचं कॅरी करावं लागेल, बिकॉज मग खाणं आणि पाणीची सोय डायरेक्ट तुम्हाला कर्जतला आहे. तर मग त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर कर्जतवरून तुम्ही तुमचं रिफिल करून येऊ शकता, अदरवाईज तुम्ही स्वतःचं घरून कॅरी करू शकता. आणि वेळ किती लागला तर साधारणतः आम्ही तिकडे थोडं हरवल्यासारखं म्हणजे शोधली वाट इकडे तिकडे, त्यामुळे आमचे असे अर्धा तास 40 मिनटं गेले. अदरवाईज चढायला 2.5 मिनटं इनफ आहेत. 2 टप्प्यांमध्ये जर केलं तर फर्स्ट प्लॅट्यू भेटतो तिकडे आणि मग सेकंड पार्ट, तर 1-2 तास इनफ आहेत. बिगनर्स असतील तरी 2.5 तास इनफ आहेत. आणि उतरायला हार्डली 1-1.25 तास लागला. तर सॉर्टेड आहे, खूप चांगला होता हा ट्रेक. फायनली ट्रेक कम्प्लीट झाला आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. आणि जर तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत असाच प्लॅन करायचा असेल ट्रेक तर हा व्हिडिओ फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत बाय बाय. जाशील पिटल्यात.